आणि 288 नगरपालिकांचा आज फैसला आहे। यामध्ये 246 नगरपरिषदा 42 नगरपंचायतींचा समावेश आहे। दोन यामध्ये दोंडाईचा आणि अनगर ज्या बिनविरोध झालेल्या आहेत। अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। नगराध्यक्ष काही ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि राज्यातला क्रमांक 1 चा पक्ष होण्यासाठी जोरदार चढाओढ बघायला मिळते। कुठे युती आघाडी तुटली आहे, मैत्रीपूर्ण लढती ज्याचं वर्णन केलं जात आहे। त्यामुळे एकूणच एक्साइटिंग ज्याला तळागाळातली निवडणूक आपण म्हणतो, लोकप्रतिनिधींची आणि स्थानिक नेत्यांची निवडणूक ज्याला म्हटलं जातं, कार्यकर्त्यांची निवडणूक असं राजकीय पक्ष म्हणतात, त्या सगळ्याचीच उत्सुकता लागलेली आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मला वाटतं दुपारपर्यंत प्रसन्न चित्र स्पष्ट व्हायला हरकत नाही। आणि आत्ताच आपल्यासोबत आणखीही काही मान्यवर सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक, राजकीय भाष्यकार अरुणराज जाधव आहेत, राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत फ्लोअरवरती सहभागी झालेले आहेत। त्या चर्चेमध्ये दोघांचंही स्वागत। आणि या सगळ्याचंच विश्लेषण आपल्याला करायचं आहे। काकासाहेब कुलकर्णी काँग्रेसचे प्रवक्ते आणि भाजपचे अवधूत वाघ आपल्यासोबत आहेतच। मृणालिनी नानिवडेकर मॅडम आमच्या मल्टीमीडिया संपादक आहेत आणि या सगळ्यांकडूनच आपण विश्लेषण करून घ्यायचं। सुरुवातीला आपण आपले नवीन गेस्ट आहेत अरुणराज जाधव, त्यांच्यापासून सुरुवात करूया। अरुणराज, ग्रामीण भागातली निवडणूक म्हणता येणार नाही याला, पण ज्याला आपण सेमी अर्बन म्हणतोय, ज्यांना शहरं होऊ पाहतायत ती अशा भागातली ही निवडणूक आहे। कसं बघायचं या सगळ्याकडे? खरं तर निवडणुका ज्या झालेल्या आहेत ह्या आता डिलेड निवडणुका आहेत। ह्याचं रिपोर्ट कार्ड खूप अगोदर येणं अपेक्षित होतं, पण आता आपल्या इथं हे रिपोर्ट कार्ड खूप उशिरा येते। आता हे रिपोर्ट कार्ड येत असताना लोकसभा, विधानसभा त्याच्यानंतर झालेल्या ह्या आत्ताच्या निवडणुका, तर कार्यकर्त्यांसाठी सगळेजण सांगताना दिसतात की कार्यकर्त्यांसाठी ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या होत्या। पण मला असं वाटतं कार्यकर्त्यांपेक्षा ग्रासरूट लेवलवरती कुठला पक्ष किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची होती। आणि येणाऱ्या काळामध्ये वन नेशन वन इलेक्शनची जी काही चर्चा होताना दिसते, त्याच्यासाठीची ही शेवटची रंगीत तालीम महाराष्ट्राच्या दृष्टीने असू शकते की बाबा येणाऱ्या काळामध्ये गोष्टी कशा असू शकतात आणि पुढच्या काळामध्ये आपल्यासोबत ह्याच्यातलं कोण कोण असेल, कोण कोण नसेल, हे सर्व काही चित्र ह्या आजच्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट होताना दिसणार आहे। आता कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासाठी झालं कसं होतं, ज्या निवडणुका 2022ला वगैरे होणं अपेक्षित होतं त्या होत नव्हत्या आणि लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत ह्यांनी झपाटून काम केलं। त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये त्यांनी झपाटून काम केलं। पण आपल्यासाठीच्या निवडणुका कधी होणार आणि आपल्यावरती गुलाल कधी येणार ह्याच्या ते संभ्रमात होते। त्याच्यासाठीचं उत्तर त्यांना अजिबातच सापडत नव्हतं आणि अचानकच कोर्टामुळे म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टींमुळे म्हणा सगळे जण जोरदार कामाला लागले। परत एकदा नवीन संचार आपल्याला सर्व कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय, उत्साह वगैरे दिसला आणि त्याच उत्साहामध्ये या सर्व निवडणुका झालेल्या आहेत। ह्याच्यामध्ये आता मी मगाशी आपल्या मृणालिनी मॅडम म्हणत होत्या ते ऐकत होतो, सर्वजण जे बोलत होते ते ऐकत होतो। खरी लढत जी आहे आपल्या TV चॅनलवरती पण जी दिसते स्क्रीनवरती, पहिले 3 जण जे आहेत त्यांच्यामध्येच लढत आहे। बाकीचे सगळे जे म्हणतात ना, म्हणजे मूळ जेवण तिथंच आहे, बाकी सगळं असं नावापुरतंच आहे की काय अशी परिस्थिती एकूण निवडणुकांमध्ये दिसली। आपण मागेही ज्यावेळेस चर्चा केली, 1 वर्षाचं रिपोर्ट कार्ड ज्यावेळेस आलेलं होतं तेव्हा सुद्धा आपण हेच म्हटलेलं होतं की मूळ लढत जी आहे ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटांचं जे आहे ते आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्यामध्येच आहे आणि ह्यांच्यामध्येच सर्व सत्तेचं वाटप हे परत एकदा स्थानिक लेवलवरती झालेलं आपल्याला दिसणार आहे। फक्त क्रमांक 1 ला कोण असेल, क्रमांक 2 ला कोण असेल, क्रमांक 3 ला कोण असेल एवढीच आजच्या दिवशी औपचारिकता असू शकते असा एकूण अंदाज आपण मागच सांगितला होता। मी माइंडकर सरांकडे, आता अरुणराज जाधव यांनी जो मुद्दा मांडला तोच मुद्दा धरून पुढे आपण उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे प्रचाराला बाहेर पडले नव्हते आणि त्यांनी निवडणूक कशा पद्धतीने घेतली हे सगळं समोर आहेच, पण काँग्रेसला सुद्धा एवढं ही निवडणूक आउटकास्ट समजायचं? मुळात काँग्रेसची अवस्था तर अशी झाली की त्यांच्याकडे कोण राहील हाच एक प्रश्न आहे। कारण त्यांचे अगदी ते बिनीचे कार्यकर्ते सगळे चालले, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच प्रकारे घेतलेलं आहे असं म्हणायला पाहिजे, वस्तुस्थिती आहे। पण समजा आताची काँग्रेसची अवस्था फार वाईट आहे असं आपण धरून चालूया, पण अगदी 30-40 वर्षांच्या पूर्वी सुद्धा मला आठवतं सुधाकर नाईक असतील किंवा त्याच्याही आधी म्हणजे 70च्या दशकात वसंतराव नाईक तर सरळ आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा माझा तुला पाठिंबा आणि तू लढ, आणि तो कार्यकर्ता अपक्ष लढायचा। निवडून आल्यानंतर जो कोणी निवडून आलेला असेल त्यांनी नॅचरली वसंतराव नाईकांचा आशीर्वाद घेतलेला असायचा, कारण तो कोणीही असू दे आणि तो वसंतरावांचाच गणला जायचा। एक प्रकारे ही जी एक परंपरा आहे
की पक्षाचा फारसा इंटरफिअरन्स हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नसतो, ही जवळपास आजही सुरू राहिलेली प्रथा आहे. भारतीय जनता पार्टीला मात्र हे तोडायचं आहे आणि ते बऱ्याच प्रमाणात हे तोडण्यात यशस्वी ठरलेले आहेत. ट्रिपल इंजिन सरकार सांगून त्यांनी प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व, राष्ट्रवाद हे आपले नेहमीचे शब्द वापरून तो एक शिरकाव केलेला आहे. त्याच्या बरोबरीला लाडकी बहीण योजनेत सुमारे 450 कोटी ज्यांना द्यायला नको त्यांना वाटल्या गेलेले आहेत, त्याचेही परिणाम आपल्याला दिसू शकतात. तर त्याच्यामुळे जे काही निर्णय येणार आहेत किंवा नगरपंचायत ज्याला तू जो शब्द वापरला तो बरोबर, इट्स अ सेमी अर्बन, तर त्यामुळे या सेमी अर्बन एरियातनं येणारे जे काही निर्णय आहेत हे थोडेसे या 2-3 घटनांवर आधारित राहतील. आजही लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले गेलेले जे काही पैसे आहेत त्याचा परिणाम संपलेला आहे असं मी म्हणू शकत नाही. त्याचा परिणाम इथे दिसू शकतो आणि त्याच्यानंतर रिकव्हरी झालेली नाही यालाही फार महत्व आहे, किंवा रिकव्हरी होणार नाही हे स्वतः अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. तर त्याच्यामुळे या सर्वांचा इम्पॅक्ट आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल. पण एक आहे की मी याला अगदी मिनी विधानसभा वगैरे असं म्हटलं जातं, पण मला तरी असं वाटत आहे जी काही लोकसभेपासून एक सुरू झालेलं आहे आणि विधानसभेमध्ये आपल्याला जे एक परिणाम दिसला तो पाहता बऱ्याच प्रमाणात एक वस्तुस्थिती आहे की महायुती ही समोर राहील आणि त्यातही भाजप फार मोठ्या प्रमाणात पुढे राहील, ही वस्तुस्थिती आहे. काकासाहेब कुलकर्णींकडे येईन मी. आता माइंडकरांनी जो मुद्दा मांडला की पक्षाने स्थानिक निवडणुकींमध्ये इंटरफिअर करायचा नाही, ही तुमच्या पक्षाची परंपरा, आता ती परंपरा म्हणायची दिसताना ती उदासीनता म्हणून दिसतीये. जरी ती पक्षाची परंपरा म्हणून समजली गेली तरी गरज वाटली नाही पक्षाला अशी की ही परंपरा आता तोडायची गरज आली आहे जर भाजप एवढ्या तळागाळात उतरलेला आहे तर? निश्चितपणे माइंडकर सर जे सांगत होते ते मी ऐकत होतो, परंतु तशी वास्तवता तशी परिस्थिती आजच्या तारखेला दिसत नाही. कारण प्रत्येक निवडणुका प्रत्येक पक्ष हा सिरियसली निवडणूक लढवत असतो, कोणताही पक्ष घ्या तुम्ही. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडून यायचं असतं, प्रत्येकाला सत्तेत बसायचं असतं. आणि आज जर काँग्रेस बघितलं तर ज्या पद्धतीनं काँग्रेसनं या महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं नियोजन केलं, आता मगाशी कुणीतरी सांगत होते की नेते प्रचार दिसत नव्हते, तर ही थाप आहे ऍक्च्युली. आपण या वेळेला जर बघितलं महाराष्ट्र काँग्रेसकडून आम्ही विभाग होईल त्या नेत्यांच्या प्रचाराचं नियोजन केलेलं होतं. म्हणजे विदर्भाचे नेते विदर्भात प्रचार करतील, पश्चिम महाराष्ट्राचे नेते पश्चिम महाराष्ट्रात प्रचार करतील आणि निश्चितपणे सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्याला सोबत घेऊन जनतेसोबत ही निवडणूक अतिशय सिरियसली लढवलेली आहे. आणि निश्चितपणे 12-12:30च्या पुढे तुम्ही सगळे म्हणाल की अनपेक्षित असे निकाल लागतील. काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही चांगल्या संख्येबळावर येऊन थांबलेली दिसेल. मगाशी कुणीतरी सांगत होतं की लाडक्या बहिणीचा इफेक्ट होईल. निश्चितपणे आपण जर बघितला तर ज्या पद्धतीनं लाडक्या बहीण योजना राबवण्यात आली आणि लाडक्या बहिणीच्या मुळे जे लाडके भाऊ अडचणीच्या महाराष्ट्रात आले याची दखल सुद्धा ही महाराष्ट्राची जनता घेणार आहे. ज्या पद्धतीनं या राज्यातल्या कंत्राटदारांची अवस्था झाली आहे, त्या रोहित आर्य नावाच्या एका शिक्षण विभागाच्या कंत्राटदारानं पवईमध्ये काही मुलं ओलीस ठेवली होती का तर त्याचं बिल मिळत नाही म्हणून. अशा अनेक घटना मला सांगता येतील. अनेक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत. म्हणजे या शासनाकडे द्यायला पैसे नाहीत, विकासाला पैसे नाही, हे सुद्धा कुठेतरी आजच्या दिवशी ठळकपणे नमूद करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टी बघता काँग्रेस चांगल्या पद्धतीनं कमबॅक करेल. काँग्रेस आणि महाविकास आघाडी निश्चितपणे 12-12:30च्या पुढे चांगल्या फिगरवर येऊन. छोटासा प्रश्न मी परत तुम्हालाच विचारते काकासाहेब, मित्रांची मदत मिळत नाही तुम्हाला याच्यात पूर्ण ताकदीने? बघा, नाही, मुळात जर आपण बघितलं तर या सगळ्या निवडणुका म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, प्रत्येक पक्ष हा स्वतःसाठी लढलेला आहे. महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना रावण म्हणत होते, ते ह्यांना राम म्हणत होते. म्हणजे आपण बघितलं तर महायुतीमध्ये सुद्धा सगळी गडबडच आहे. म्हणजे सगळे पक्ष हे स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या विकासासाठी हे सगळे लढत होते. त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये याचं प्रमाण कमी होतं. कारण प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय देत असतो. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी जर एकत्र केली तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देणं अवघड होतं. त्यामुळं आम्ही आमच्या ऍडजस्टमेंट जेवढ्या ठिकाणी आघाडी करणं शक्य आहे तेवढ्या ठिकाणी आघाडी केली आणि ज्या ठिकाणी आघाडी करणं शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलेलो. ठीक आहे, मी अवधूत वाघांकडे शेवटी येईन. मृणालिनी मॅमना याच्यावरती एक कमेंट करायची. काकासाहेब म्हणतायत ते मला काही प्रमाणात मान्य आहे. प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर
त्यांनी या निवडणुका बऱ्यापैकी गांभीर्याने घेण्याचा एक अतिशय उत्तम प्रयत्न केला हे मानायला हवं. नम्रता, आपली पाहणी जी झाली होती वर्षपूर्तीची, त्यातही भारतीय जनता पक्षाच्या खालोखालचा पक्ष काँग्रेस होता. भाजपला 35% आणि काँग्रेसला 20% मतं होती. आता खरंच काँग्रेस या सहानुभूतीचा प्रत्यक्ष मतदानात परिवर्तन करू शकताय का, ते ही निवडणूक दाखवणार आहे आणि महापालिकेची निवडणूक दाखवणार आहे. काय होतंय की काकासाहेबांचा पक्ष चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोय, पण जसं मगाशी प्रसन्न म्हणाले की त्यांचे सहकारी असलेले जे महत्त्वाचे पक्ष आहेत, उदाहरणार्थ उद्धव ठाकरे, ते या नगर परिषदांमध्ये प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत. ही छोटी छोटी शहरं जी आहेत ती आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ग्रोथ सेंटर्स आहेत. महाराष्ट्र या भागातून मोठ्या प्रमाणात मतदान करतो, त्याला बदलाचा कौल पण या ठिकाणी द्यायचा असतो. त्यामुळे लोकसभेनंतर ज्या ताकदीने महायुती न हरता एक अतिशय आक्रमक चेहरा घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आणि जिंकली, तसं साधारणतः महाविकास आघाडीला करता आलं असतं, पण त्यांनी तसं केलेलं दिसत नाही. आता महानगरपालिकांच्या निवडणुकींची पाठोपाठ चर्चा होणार आहे. तिथे कुठेतरी मुंबई बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र येऊ शकतो, पण मुंबई जिथे भाजपला थांबवणं भाग आहे, तिथे मात्र काँग्रेसचे आमदार म्हणतायत की आम्हाला अजिबात उद्धव ठाकरेंबरोबर जायचं नाही, कारण ते आमची अल्पसंख्याकांची मतं घेतील. जेव्हा एखादा पक्ष खूप मोठा शक्तिशाली आणि सत्ताधीश असतो, त्यावेळेला त्याच्याशी एकत्रपणे लढावं लागतं. हे का होत नाहीये, याच्यात कुठेतरी विरोधकांचं ऐक्य कमी का पडतंय, हा या क्षणीचा प्रश्न आहे. त्याची उत्तरं किती वर्षांनी मिळतील त्याबद्दल आपण सध्या सगळे उत्सुकता बाळगतो. थोडासा पुढे नेणारा एक मुद्दा घेऊन मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते. प्रसन्नने सुरुवातीला उल्लेख केलेला होता की ही निवडणूक जी आहे, पुढे महापालिका, त्या महापालिकांचं अगदी तातडीनं करावं लागणारं जागा वाटप, त्याच्या पुढे होणाऱ्या जिल्हा परिषदा, त्या जिल्हा परिषदांचा मूड, हे सगळं सेट करणारी ही निवडणूक आहे. भाजपसाठी हा एक खूप मोठा स्टेपिंग स्टोन असणार आहे. अशामध्ये मित्रांसमोर उभं राहून लढणं हे किती मोठं चॅलेंज असेल? बघा, ही किती तुम्ही त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हटलात तरी सुद्धा अवधूत वाघ, बघा, ही सगळी चॅलेंजेस भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीने स्वीकारलेली आहेत आणि त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. संगमनेरमध्ये जी लढत होते तिथे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे आपापल्या सिम्बॉलवर उभे आहेत, परंतु समोर बाळासाहेब थोरात एवढे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे. माझा प्रश्न आहे काकासाहेबांना की मग त्यांनी काँग्रेसच्या हातावर का नाही इलेक्शन लढवली, तिकडे आघाडी का केली, आणि आघाडी करून, अपक्ष आघाडी करून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी समोर त्यांनी पॅनेल उभं केलेलं आहे. या इलेक्शनमध्ये आणि आधीच्या इलेक्शनमध्ये, म्हणजे मी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची गोष्ट करतो, आतापर्यंत पुष्कळ व्हायची. अगदी कोल्हापूरचं तुम्ही सातत्याने उदाहरण घ्या. कोल्हापूरमध्ये बहुतेक सर्व पक्ष आपल्या सिम्बॉलवर लढलेच नाहीत. अगदी कोल्हापूरची महानगरपालिका सातत्याने एक ताराराणी पॅनेल असायचं, दुसरं पॅनेल असायचं. त्यामुळे आपापले पक्ष बाजूला ठेवून तिकडचे स्थानिक नेते तिकडे आपली जुळवाजुळव गणिताची मतदानाची जुळवाजुळव करून इलेक्शन लढायची. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीने यावेळी फर्स्ट टाइम असं केलेलं आहे की आम्ही सिम्बॉलवर लढतो. त्याच्यामुळे आमचे निवडून येणारे नगराध्यक्ष असोत, आमचे सरपंच असोत किंवा पंचायत समितीचे सदस्य असोत, हे भारतीय जनता पक्षाचं कमळ निशाणी घेऊन लोकांपर्यंत गेले आहेत. शिवसेनेची लोक धनुष्य बाण म्हणून गेलेले आहेत, राष्ट्रवादीचे घड्याळ निशाणी गेलेली आहे. परंतु इतर ठिकाणी काँग्रेस, शिवसेना, आणखी शिवसेना म्हणे उभाटा आणि राष्ट्रवादी म्हणे शप, ही लोक आपापली सिम्बॉल घेऊनच गेली नाहीयेत. त्यांच्या नेत्यांनी त्यांना पाठबळच दिलेलं नाहीये. परंतु 47 सभा घेतलेल्या आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांनी. एकनाथ शिंदे फिरलेले आहेत, अजितदादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलेले आहेत. पण तुम्ही मला सांगा, कार्यकर्त्यांना वजर नेत्यांनी, काँग्रेसच्या, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आणि राष्ट्रवादी शपच्या नेत्यांनी जर आपल्या कार्यकर्त्यांना जर वाऱ्यावर सोडलं असेल, तर या कार्यकर्त्यांनी या नेत्यांसाठी का काम करावं? शेवटी कार्यकर्ता जो असतो तो नेत्यांसाठी विधानसभा आणखी लोकसभेमध्ये खंबीरपणे उभा राहतो.
पण त्याच कार्यकर्त्याची ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी त्यांना जर रस्त्यावर जर हे सोडत असतील, वाऱ्यावर सोडत असतील, तर त्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि म्हणून आज सर्वसामान्य कार्यकर्ते, जो पक्ष, जो नेता त्यांच्या मागे उभा आहे, असे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी 47 सभा घेतल्या, शेवटच्या दिवशी 7 सभा घेतलेल्या आहेत त्यांनी, तर या छोट्या स्तरावरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळात वेळ काढून जातात. याच्यामध्ये कार्यकर्त्यांना त्यांचा सिरियसनेस दिसतो. आणि पॉलिटिक्स इज अ सिरियस बिझनेस. हा टाइमपास करणारा बिझनेस नाहीये. इलेक्शन आली म्हणून शाखांचं उद्घाटन आज केलं म्हणून मतं मिळतात असं नाहीये. त्यामुळे सातत्याने 365 दिवस काम करावं लागतं. आपले बँकॉकचे दौरे कमी करावे लागतात आणि सातत्याने 365 याला दुसरी बाजू काम सुद्धा करावं लागतं. तुम्ही जे म्हणताय त्याला दुसरी बाजू सुद्धा विरोधक असं म्हणतात की स्थानिक पातळीवरची निवडणूक सुद्धा इतकी सिरियसली घ्यावी लागते आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यामध्ये इंटरफिअर करावं लागतं. अर्थात ते तुमच्या पक्षांचे स्टँड असू शकतील, तुमचा मुद्दा असू शकतो. मात्र एक तुम्ही म्हणालात तो मुद्दा नक्की की तुमच्यामधली अंडरस्टँडिंग ही कुठल्या पातळीवरची असू शकते. मी चुकत असेल तर सांगा. अनगरचं उदाहरण जर आपण घेतलं तर तिथे ज्यांचा नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज रद्द झाला त्या मला वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या असतील आणि त्याच्यावरती अजित पवारांची एकही कॉमेंट येऊ नये एक सुद्धा. आणि ज्या पद्धतीनं तिथं सेलिब्रेशन जे झालेलं आहे त्याच्यावरनं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीची अंडरस्टँडिंग असेलही तुमच्यात कदाचित. ठीक आहे, आपण आता पुढे वळूया. राज्यातल्या अनेक ठिकाणच्या आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, आपण त्याकडे वळणार आहोत. बघूया. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतीची आज फैसला होणार आहे. आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जवळपास 68.14% एवढे मतदान झाले आहे आणि 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीची आज मतमोजणी होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर 7 नगराध्यक्ष पदासाठी तर 149 नगरसेवकांच्या जागेसाठी ही आज मतमोजणी होणार आहे. अवघ्या तासाभरातच या नगर परिषदेचा सत्ताधारी कोण हे समोर येणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेचा विचार केला तर रत्नागिरी नगर परिषदेच्या मतमोजणीच्या 16 टेबलांवर तर चिपळूणच्या मतमोजणीसाठी 14 टेबलांवर तर खेड आणि राजापूर नगर परिषदेची मतमोजणी ही प्रत्येकी 5 टेबलावर होणार आहे. त्या पद्धतीने लांजा नगरपंचायतीची मोजणी ही 7 तर देवरुखची 9 टेबलांवर आणि गुहागरची मतमोजणी ही 6 टेबलांवर होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यामध्ये एकंदरीत सत्ता कुणाची येणार हे पाहणे देखील असं औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे काही तासाभरातच आता या नगर परिषद आणि नगरपंचायतींचा सत्ताधारी कोण हे समोर येणार आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी. मतमोजणीला अवघे काही तास उरलेत. आपण जर बघितलं असाल तर सगळ्यात चर्चा झाली ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि विशेषतः मालवण असेल, कणकवली असेल, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या मतदारसंघाची. अर्थात आपल्यासोबत ठाकरे गटाचे माजी आमदार नेते वैभव नाईक जी आहेत. वैभवजी, आपण जर बघितलं असाल तर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक झाली, मात्र चर्चा झाली ती फक्त जिल्ह्याची. या निवडणुकीच्या आता निकालाकडे कसं बघता? अवघे काही तास राहिले. खरं तर उद्या निवडणुकीचा निकाल आहे. या जिल्ह्यामध्ये याआधी एवढा कधी पैशाचा पाऊस पडला नाही तेवढा खरं तर सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांनी कोण पैसे जास्त वाटतं यामध्ये त्यांची स्पर्धा लागली होती. त्यावर सत्तेच्या असलेल्या लोकांनी एकमेकांच्या विरोधात जे आरोप प्रत्यारोप केले ते सुद्धा लोकांसमोर आहेत आणि विकासाचा कुठलाही मुद्दा नसलेली ही निवडणूक होती. परंतु मला खात्री आहे की या पैशाच्या वाटपाला किंवा ह्या दोघांच्या भांडणाला लोकांनी थारा दिला नाही. लोक यावेळी मालवणमध्ये असून देत किंवा कणकवलीमध्ये असून देत, कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे आणि मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार होतील असा ठाम विश्वास मला आहे. लोकसभा आणि निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं हे खरं तर शिंदे गटाच्या आमदारांनी दाखवून दिलंय की त्यांनी कसे भाजपचे जे पैसे वाटत होते त्याच लोकांनी त्यांचे पैसे वाटले होते आणि त्याच वाटवताना त्यांनी पकडून दिलेलं आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैसे वाटले त्यामुळे आमचा पराभव झाला. आज पण त्यांनी मोठ्या पद्धतीने पैसे वाटले आहेत, परंतु आम्ही पैसे घेऊन त्यांना मतदान करू नका हे आम्ही सांगितलंय आणि मला खात्री आहे की यावेळी आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ आणि आम्ही जिंकून येऊ. आज त्यांच्यापेक्षा भाजप शिंदे गटापेक्षा जास्त पैसे वाटतो म्हणून यांचा विरोध आहे, परंतु ह्याच लोकांनी ह्यांचे पैसे वाटले होते. बाबा परब असून देत, विजय केंद्रेकर असून देत, रणजित देसाई असून देत आणि ह्या लोकांवर त्यांनी आता आरोप केलेत. म्हणजे आम्ही जे आरोप करत होतो त्याला त्यांनी पुष्टी आता दिली आहे. ते पैसे निवडणुकीत पैसे देऊन त्यांनी मतं घेतलेली आहेत. कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, कणकवली.
एकूण हे निकाल सगळे बघत असताना, हे राजकारण बघत असताना आणि पुढे एकदा निकाल यायला लागला की आपल्याला लक्षात येईलच की ग्रामीण महाराष्ट्रावर कुणाची पकड आहे. कारण ही सगळी ज्याला आपण छोटी शहरं मोठे निकाल म्हणतोय ती सगळी ग्रामीण महाराष्ट्राशी निगडीत आहेत. मला आपले जे सगळे न्यूजरूममध्ये उपस्थित गेस्ट आहेत त्यांच्याकडे जायचं एक कॉमन प्रश्न घेऊन, ते म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला, अख्खा ग्रामीण महाराष्ट्र हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता, मग तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला. आणि नुसतं इतकंच नाही, ग्रामीण महाराष्ट्र एक वेळ शिवसेनेकडे जाईल पण भाजपकडे जाणार नाही असा काही काळ तरी नक्कीच परिस्थिती होती. तो सगळा भाजपमय होऊ लागला. मी परवा पिंपरी चिंचवडवरनं प्रवास करत असताना महेशदादा लांडगेंचा एक मोठा बोर्ड लागला होता, हिंदुत्ववादी आमदार वगैरे लिहिलं होतं. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून फक्त अस्सल भाजपीय स्वतःला सदर नेहमीच म्हणून घेत होते. पण आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी, हिंदू राजकारण याची जी लाट यायला लागली, माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन प्रश्न असा आहे, तो थोडक्यात तुम्ही उत्तर द्या कारण मला सगळ्यांकडे जायचंय. हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं हिंदुत्व राजकारणाचं वळण कसं काय लागलं, हे कुठे काँग्रेसचं निसटलं? अरुणराज. सर, हिंदुत्व हा आता मुद्दा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आणीबाणीनंतर तो जास्त चर्चेला आला, 1991 नंतर तर तो अजून जास्त चर्चेमध्ये आला. पण 2009 नंतर जे काही आपल्या इथं उलथापालथ झालेली आहे, म्हणजे खूप सारे आरोप होत गेले भ्रष्टाचाराचे, आणि त्याच्यानंतर अचानकच मोदी यांचा झालेला उदय आणि नवीन आलेली पिढी, आता ही नवीन पिढी जी आहे ज्यांनी क्रायसिस बघितलेले आहेत खूप सारे, म्हणजे आपण त्यांनी कोरोना बघितलेला आहे म्हणू शकतो, त्याच्या आधीचं नोटबंदी बघितलेलं आहे म्हणू शकतो, किंवा इतरही खूप साऱ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत ह्या मधल्या काळामध्ये. त्यांच्यासाठी हे सर्व काही नवीन असण्यापेक्षा हेच सत्य आहे अशी परिस्थिती दिसून येते. आणि सगळ्यांमध्ये आधीपासूनच, म्हणजे आता काँग्रेसला जर का बघितलं आपण, सगळ्यांनी उचलून धरलं, आधीच्या पिढीने सुद्धा उचलून धरलं, घरोघरी इंदिरा गांधींचे फोटो होते, राजीव गांधींचे फोटो होते. पण त्याच्यानंतर काँग्रेसला ते साध्य नाही करता आलं की बाबा असा जनतेतून मान्य असलेला नेता लोकांपर्यंत पोहोचणं, असं काही साध्य करता आलं नाही, जे बीजेपीने साध्य केलं 2014 पासूनचं. आणि नंतर आता हेच वाटायला लागलेलं आहे की हिंदुत्व हेच खरं आहे, त्याच पद्धतीने प्रचार होतोय, त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोबाईलमध्ये फीड होताना दिसतात, इंटरनेटवरती फीड होताना दिसतात, मीडियामधून त्याच पद्धतीने फीड व्हायला लागतात. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वाटू शकतं की बाबा हे चुकीचं आहे, पण जर का सगळीकडून सतत 10-10 वर्ष जर का गोष्टी तशाच पद्धतीने समोर येत असतील तर तेच सत्य आहे असं वाटणं जनतेला साहजिकच आहे. जी सारासार विचार करणारी आहेत, म्हणजे बाबा वाचतायत, वेगळ्या पद्धतीने वाचन करतायत, जुने संदर्भ पुस्तकं वाचतायत, त्यांच्यासाठी कदाचित ते हसण्यावर नेऊ शकतात ह्या सगळ्या मुद्द्यांना. पण बाकीच्यांना ज्यांना ऍक्सेसच माहितीचा हा टीव्हीच्या माध्यमातून आहे किंवा मोबाईलमध्ये जे काही फॉरवर्डेड मेसेज येत आहेत त्याच्या माध्यमातून आहे, त्यांच्यासाठी हेच सत्य वाटतं. आणि ते मग काय करतात की हिंदुत्व हेच खरं आहे आणि हीच पुढची. माइंडकरांना पण हाच प्रश्न आहे माझा, माइंडकरांना हाच प्रश्न आहे की माइंडकर, एक तुमची नेहमी एक मांडणी राहिलेली आहे, पण माझा प्रश्न असा आहे की या मधल्या काळामध्ये हा ग्रामीण महाराष्ट्र काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा ज्याला आपण काँग्रेस ब्लॉक म्हणू, काँग्रेस ब्लॉक, त्याच्या अंतर्गत कोणते, मग शेकाप धरा, त्याच्यात तुम्ही भाकप माकप धरा, तुम्ही राष्ट्रवादी धरा, कोणी धरा, अजित पवारांना सुद्धा धरा, त्यांच्या हातून हा निसटणं कसं काय सुरू झालं? प्रसन्न, आपण याला 2 गोष्टींनी विचार केला पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की भाजपद्वारे एक आरोप नेहमी केला जातो की तुमच्याकडे परिवारवाद आहे. आपण धरून चालूया, ज्या पश्चिम महाराष्ट्राचा तू उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या परिवाराचा आमदार किंवा खासदार आहे, त्याला समजा काँग्रेसनी तिकीट नाकारलं, मी नाव सुद्धा सांगू शकतो पण आता आपण सिंबॉलिक धरूया, कोणालाही तिकीट नाकारलं, हा माणूस इथून उठतो, भाजपकडे जातो, भाजपचे दरवाजे सताड उघडे असतात, तेव्हा ते इथे वंश परंपरा आहे असं म्हणत नाहीत, त्याला आपल्याकडे घेतात. सुजय विखे पाटील हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे की जी एक परंपरा होती पूर्ण काँग्रेसी मध्यममार्गी नेतृत्वाची, ते आज हिंदुत्ववादी बोलत आहे. हा एक भाग. म्हणजे काँग्रेसनी तिकीट नाकारलं, भाजप इमिजिएटली त्यांना घ्यायला तयार आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये हा वंश परंपरा वगैरे किंवा त्यांच्यावर झालेले आतापर्यंत त्यांनीच केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे कुठलेही मध्ये येत नाहीत. बरं, समजा एखादा परिवार या सर्वांना टिकून उभा राहिला तर ईडी आहे, सीबीआय आहे, इतर आरोप आहेत, अगदी व्यक्तिगत बोलवून तुमचं हे असं आहे सांगणं आहे आणि कसंही करून तुम्ही आमच्याकडे या, हा एकमेव पर्याय आहे. बरं, यातला एकही शब्द मीडियात आलेला नाही असं नाही,
प्रज्ञा सातव हे आत्ताचं लेटेस्ट असू दे किंवा त्याच्या आधी अशोक चव्हाण, बरं, मिलिंद देवरा यांच्यापासून असू दे, खरं आहे. ही एकमेव गोष्ट या दोघांच्या भरवशावर जिथे जिथे आणि बरं, एक आणखी पण त्याला पैलू आहे, तो आहे संघाचा, ज्याचा उल्लेख स्वतः शरद पवारांनी केला होता की संघ कार्यकर्ते कसं घरोघरी जाऊन प्रचार करत असतात, घर बंद असेल तर परत येऊन भेटत असतात. हा ग्रामीण संपर्क काँग्रेसचा एकेकाळी राष्ट्र सेवा दल आणि काँग्रेसही नेते संपर्कात असणारे होते, ते नंतर बंद झालं का? मी त्या प्रश्नाकडे एक छोटासा ब्रेक नंतर मला काकासाहेब कुलकर्णी आणि अवधूत वाघ दिसत आहेत. अवधूत वाघांना मी सगळ्यात शेवटी विचारणार आहे की तुमच्या या यशाचं रहस्य काय आहे.